तो जातीवादी पक्ष आहे. त्यांनी फार मोठी चूक केली. भविष्यामध्ये त्याचे परिणाम त्यांना भोगावे. 24 टीवी न्यूज़ नेटवर्क में आप सभी दर्शकों का स्वागत है। जैसा कि आप सभी को पता है, आज वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं की जो है आड़ावा बैठक थी। उसमें जो है तो मौजूद जो है प्रकाश अंबेडकर मौजूद थे। इन्होंने आड़ावा बैठक लिए थे और इसमें सबसे बड़ा ट्विस्ट आपको ये नज़र आएगा कि यहाँ पर आड़ावा बैठक होने के बाद ओम प्रकाश पोकरना भी जो है प्रकाश अंबेडकर को मिलने के लिए आए थे। अब वो प्रकाश अंबेडकर को मिलने के लिए इसलिए आए थे, राष्ट्रवादी कांग्रेस का जो है उन्होंने एक पदाधिकारी है, उन्होंने ये बताना चाह रहे थे कि वंचित बहुजन आघाड़ी उनके साथ मिलकर काम करे और साथ ही साथ उन्होंने एमआईएम को भी निशाना साधा है और कांग्रेस के जो एमआईएम में प्रवेश करे हैं उनके सभी जो है माजी नगर सेवक, माजी उपमहापौर, माजी महापौर, इन सभी को भी निशाना साधा है। ये न्यूज़ आपके सामने है, आगे की खबर आप देख सकते हैं। ओम प्रकाश पोकरना ने यह भी कहा है कि जो है कांग्रेस के माजी नगर सेवक और माजी महापौर, माजी उपमहापौर जिन्होंने भी जो है कांग्रेस का दामन छोड़कर एमआईएम में प्रवेश करे हैं, उन्होंने अच्छा नहीं किया। और साथ ही साथ ये भी कहा है कि एमआईएम एक ऐसा पक्ष है और जातीवादक जो है एमआईएम पक्ष है। वंचितचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची आपण भेट घेतला, त्या अनुषंगाने काय चर्चा झाला, काय संवाद? नाही, आज ही माझी त्यांची सदिच्छा भेट होती. ते माझे जुने मित्र आहेत आणि आज नांदेडमध्ये आलेलं कळल्याच्या नंतर निवडणुकी चालू आहेत. मी त्यांना विनंती केली की वंचित आघाडी जर आमच्यासोबत असली, आमच्या पक्षासोबत असली तर वंचितच्या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळेल. कारण नांदेड शहरामध्ये वंचित असतील, दलित असतील, मुस्लिम जे आहेत यांचं इथं जी त्यांची दोन्ही पछाड होते त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही. तर हे आमच्या पक्षाच्या मार्फत दलित असतील, मुस्लिम असतील, हिंदूची सर्वांची आघाडी करून या शहरामध्ये त्यांना आपण न्याय देऊ शकू या गोष्टीवर माझा विश्वास आहे. आणि म्हणून मी त्यांच्या सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की आपण आपले आशीर्वाद आम्हाला जे दिलेत तर या शहरामध्ये वंचितचे कार्यकर्ते असतील, दलित समाजाचे कार्यकर्ते असतील, मायनॉरिटीचे कार्यकर्ते असतील, या सर्वांना बळ मिळेल आणि त्याच्यामधून नांदेडच्या जनतेची सेवा करण्याचं एक युनिट तयार होईल. त्यानंतर दलित मुस्लिम समाजाकडे कोणत्याही नेत्यांचं लक्ष नाही. फक्त निवडणुकीमध्ये वापरण्याच्या नंतर कुठल्याही त्यांच्या भागात विकास होत नाही, त्यांचे स्वप्न पुरे होत नाही. आणि मी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा विषय तोच आहे की इथं दुर्लक्षित समाजाला न्याय मिळावा. मी खूप सत्ता भोगली, 40 वर्ष राजकारणात होतो आणि म्हणून या सर्व मित्रमंडळीने जे आम्हाला सांभाळलं त्यांना मदत करता येईल हा एकच हेतू आहे. म्हणून त्यांना मी आज माझ्यातर्फे निमंत्रण म्हणा, प्रस्ताव म्हणा किंवा विनंती म्हणा मी त्या दिली की आपले आशीर्वाद आमच्या शहरामध्ये आमच्यासोबत राहण्यात अशी मी त्यांना विनंती केली. आणि मला विश्वास आहे फार मोठ्या मनाचा नेता आहे प्रकाशराव आंबेडकर. गेली 25 वर्षापूर्वी त्यांनी आमच्या प्रयत्नामधून काँग्रेसला मदत केली होती आणि म्हणून मला विश्वास आहे की ते त्यांना मोठ्या मनाचा नेता आहे. तो निश्चित दलित मुस्लिम या सर्व समाजाला मदत होत असेल तर ते आम्हाला आशीर्वाद निश्चित देईल. आघाडी जी आहे काँग्रेसला इच्छुक आहे युती करण्यासाठी, तुम्हाला वाटेल का राष्ट्रवादी काँग्रेसला युती करणार? नाही, विषय असा आहे की त्यांना मोकळे काय कोणाशी करणार. त्यांनी कोणाशी युती केली तरी आमची तयारी आहे वंचितची युती करण्याची. त्याने काँग्रेस सोबत बी केली तरी आम्ही वंचित. या शहराचा प्रश्न आहे, या शहराचे दुर्लक्षित प्रश्न आहेत. त्या शहरामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याच्या संघटना ज्या ज्या असतील त्यांच्या सर्वांच्या आम्ही वंचित सोबत इच्छुक आहोत. ते कोणासोबत राहतील त्याच्यावर आमचं काही बंधन नाही. त्यांनी त्यांच्याशी युती केली तरी आम्ही वंचितची युती करायला तयार. सर, ऐसा प्रश्न है, चिखलीकर साहब जो अभी रनिंग आमदार है और आप माजी आमदार है, 4 से 5 आमदार और माजी खासदार अभी नांदेड़ लेवल पर है, तो आप सब मिलकर बाड़ा साहब से एक अधिकृत प्रस्ताव भेजना चाहेंगे क्या? ये अधिकृत प्रस्ताव ही समझो, सुनो, मैं नांदेड़ जिले का शहर का अध्यक्ष हूँ जी जी, और जो बात अच्छी लगती है वो मैं प्रस्ताव रखता हूँ, वो लोग उसको मान्य करते हैं, उसको उनको मनाने की जवाबदारी हमारी होगी उसमें. सर, एक असा प्रश्न आहे, जे महापौर होते उपमहापौर शमीर अब्दुल्ला यांनी काल एमआयएममध्ये प्रवेश केला
सत्तार आणि मकसूद शेटणं याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तुम्हाला ते सगळं माहीत आहे, त्याचं काय कारण आहे, कोण करविते आहेत, कोण करते आहेत. परंतु कार्यकर्त्यांना नोकरासारखं वागवून शहरामध्ये कार्यकर्त्याचा स्वाभिमान संपू नये असं माझं मत आहे. त्यांनी विचार करायला हवा होता की गेली 50 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली ज्या पक्षाची, ते काँग्रेसमध्येच राहिले असते तर मी जरूर त्यांच्याबद्दल आदर माझ्या मनात राहिला असता. परंतु ज्यांनी 50 वर्ष सत्ता भोगली आणि आज तुमच्या ज्या पक्षात ते गेलेत तो जातीवादी पक्ष आहे. जातीवादी पक्षाशी मी स्वतः तरी कधी युती करणार नाही. आणि नांदेड शहरामधलं चांगलं चाललेलं शांतीचं वातावरण त्या पक्षानं खराब केलं. गेल्या माझ्या निवडणुकीमध्ये 2 मर्डर झाले त्यांच्या पक्षाच्या मार्फत. आणि म्हणून या शहराचं दूषित वातावरण करणारा जो कोणी असेल, या शहराचं नुकसान करणारा जो कोणी असेल, या शहरामध्ये विकासाच्या आड येणारा जो कोणी असेल, कार्यकर्त्यांना संभ्रम निर्माण करणारा कोणी पक्ष असेल, व्यक्ती असतील, त्याचा जाहीर विरोध आम्ही करू. निवडणुकीत निवडून येणं जाणं महत्त्वाचं वाटत नाही, परंतु नीतिमत्ता कायम ठेवून या शहरामध्ये सौख्य चांगलं राहिलं पाहिजे. सर्व समाज गुणागोविंदाने नांदला पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही जातीवादी पक्षाशी आम्हाला युती मान्य आहे. तुमचं असं म्हणणं होतं की शमी अब्दुल्ला जायला पाहिजे नाही होते एमआय पक्षामध्ये. त्यांनी फार मोठी चूक केली. भविष्यामध्ये त्याचे परिणाम त्यांना भोगावे. ओके. सर, जे तुमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत नांदेडचे सध्या, त्यांनी असं एक टिप्पणी केलेली आहे, जे काँग्रेसचे माजी नगरसेवक, माजी उपमहापौर, माजी महापौर जे MIM मध्ये प्रवेश करतात, त्यांचा रिमोट कंट्रोल शिवाजीनगरच्या हातात आहे. हे काय? नाही, हे काय मी अधिकृत मला माहिती नाही त्याची. परंतु अशा गोष्टी शहरात ज्या चर्चा होतात ते कुठंतरी शंका कुशंका असतात अशा प्रकारच्या, की एकदम 10 नगरसेवक का गेले, काय गोष्ट आहे, आणि उद्या MIM मध्ये राहणार आहेत का, उद्या काही नवीन योजना आहे का. कारण असा एकदम देशामध्ये भूकंप झाल्यासारखी घटना नांदेड शहरामध्ये का घडते, लोकांचं बारीक लक्ष आहे, जनता वेडी नाही. शेवट माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला, की जनतेला तुम्ही काय आवाहन करणार आहे, जनतेला जे दिशाभूल करण्याचे प्रयत्न होत आहेत? लक्षात असू द्या, राजकारणामध्ये चारित्र्याला सुद्धा फार मोठं महत्त्व आहे. आणि ज्यांना चारित्र्य सांभाळता येत नाही, निवडणुकीत निवडून येण्याकरता आम्ही पक्ष बदलले, हे 2-3, परंतु जनतेच्या हिताकरता की तिथं सत्ता किंवा राजाश्रय असल्याशिवाय आपण जनतेचे काम करू शकत नाही. म्हणून काही जागी स्वखुशीनं, काही जागी मजबुरीनं, काही जाग्यांना हा विचार ठेवून आम्ही पक्ष बदल केला. परंतु सत्तेच्या विरोधात जाऊन लोकांची कामं करू शकत नाहीत. हा छोटासा एक विषय त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून एखाद्या वेळेस टीका टिप्पणी होत असताना आम्ही विचार करतो, लोकांचं समाधान होण्यासारखं उत्तर आहे आमच्याकडे. परंतु जे आज MIM नांदेड शहरामध्ये MIM यायला नाही पाहिजे ही आमची इच्छा होती. परंतु यापूर्वी आमचं सुद्धा ते पाप आहे की MIM नांदेडमध्ये येण्यामध्ये आम्ही काँग्रेसमध्ये असताना आम्ही ती काही कारणानं आम्ही आमच्या नेतेमंडळीने ती चूक केली होती, ज्याच्यामुळे नांदेड शहराचं अतोनात नुकसान झालं, मुस्लिम समाजाचं नुकसान झालं. आणि म्हणून MIMला नांदेड शहरामध्ये त्यांनी येऊ नये, 5-2 निवडून त्यांना ते त्यांची काम करू शकत नाहीत. आणि मुस्लिमामध्ये संभ्रम निर्माण करणारा पक्ष आहे MIM, आणि म्हणून त्याला माझा विरोध आहे. ओके सर.